आपण कदाचित हा विचार करू, ती कुठं माझ्या नात्यातली, ती कुठं माझ्या भावकीतली आहे, ती कुठं माझ्या जातीतली आहे, ती कुठं माझ्या गावाकडची आहे, ती कुठं माझ्या जवळची आहे. आणि मग असा विचार जर आपण करू आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष करू तर कदाचित ती घटना उद्या आपल्या संग सुद्धा घडायला कमी पडणार नाही. बदलापूरच्या घटनेत काय सांगितलं, कोर्ट न्याय देईल. अशी घटना जर पिंपरी चिंचवडमध्ये घडली तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या बरोबर चालायचं, त्याला ठेचून मारायचं काम मी करतो. त्याला ठेचून मारायचं काम मी करतो. तुम्ही माझ्या बरोबर चालायचं. त्या झालेल्या त्या माझ्या भगिनीच्या अन्यायावर जो कोणी अन्याय केलाय, जो कोणी अत्याचार केलाय, त्याला आम्ही भर चौकात चिरडल्याशिवाय राहणार नाही. मी आता बदलापूरची एक घटना आहे, आपण टीव्हीला पाहताय, पाहिली का बदलापूरची घटना? नक्की ऐका, शांतपणे ऐका. मी 2-4 मिनिटं बोलतो, जास्त नाही बोलत. एक भाऊ म्हणून माझी विनंती आपल्याला, एक भाऊ म्हणून, आमदार म्हणून लांब ठेवा, कुठल्या पक्षाचा माणूस म्हणून लांब ठेवा, पण तुम्ही मला भाऊ म्हटलंय तर माझी जबाबदारी आहे आणि मला तुम्हाला सावध करायचंय. मला तुम्हाला सावध करायचंय. सावध या गोष्टीसाठी करायचंय, आज जी घटना घडली बदलापूरला, त्या घटनेकडं दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. मी नेहमी माझ्या विधानसभेच्या सभागृहाच्या भाषणामध्ये मी बोललेलो आहे. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर परत तुम्ही यूट्यूबला जा, मी ऐकलेलं बघा, बोललेलो मी. लातूरची एक घटना बोललो, नेवासेची एक घटना बोललो. लातूरची मुलगी ही 6 वर्षाची होती. नेवासेच्या ज्या 2 मुली होत्या त्या 11-11 महिन्याच्या होत्या. आजची मुलगी आहे ती 4 वर्षाची आहे. आपण कदाचित हा विचार करू, ती कुठं माझ्या नात्यातली, ती कुठं माझ्या भावकीतली आहे, ती कुठं माझ्या जातीतली आहे, ती कुठं माझ्या गावाकडची आहे, ती कुठं माझ्या जवळची आहे. आणि मग असा विचार जर आपण करू आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष करू तर कदाचित ती घटना उद्या आपल्या संग सुद्धा घडायला कमी पडणार नाही. ताकद वाढत जाती. आपल्याकडे एक म्हण आहे बा, जसं ताईंनी सांगितलं ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं नाही, तसं आपल्याकडे एक म्हण आहे ताई, म्हातारी मेला तर दुःख नाही. पुढं काय म्हणतात, काळ सोसवला नाही पाहिजे. अशी घटना आज तिकडे घडली बदलापूरला. आता थोड्या वेळापूर्वी बातमी आली, पुण्यात पण एक घटना घडली अशीच सारखी. पुण्यात सुद्धा सेम अशीच घटना घडली. आपण आज या बहिणींना मी एक वचन देतो आणि मला बहिणींनी पण वचन द्यायचं. आज तुम्ही पण वचन घ्या माझ्याकडनं, तुम्ही पण मला वचन द्या. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही जाती धर्माची जर मुलगी असेल, बहीण असेल, माता असेल, तिच्या संग असं घडलं तर आपण सगळा विचार बाजूला ठेवायचा. आणि त्यांनी सांगितलं कोर्टात न्याय देईल. बदलापूरच्या घटनेत काय सांगितलं, कोर्ट न्याय देईल. अशी घटना जर पिंपरी चिंचवडमध्ये घडली तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या बरोबर चालायचं, त्याला ठेचून मारायचं काम मी करतो. त्याला ठेचून मारायचं काम मी करतो. तुम्ही माझ्या बरोबर चालायचं. पण त्यावेळेस तुम्ही कुणीच हा विचार करायचा नाही की तो माझ्या नात्यातला नाही, माझ्या जातीचा नाही, माझ्या धर्माचा नाही, किंवा माझ्या गावाकडला नाही, माझ्या नात्यातला नाही. मी तुम्हाला काय सांगतो, काळ सोसवला नाही पाहिजे. काळ सोसवला नाही पाहिजे. आज आपण बहीण भावाच्या नात्यामध्ये आज तुम्ही मला भाऊ समजले. बघा, आम्ही 3 भाऊ आहोत. मला चुलत बहिणी आहेत, मावस बहिणी आहेत, मला सख्खी बहीण नाहीये. कदाचित परमेश्वराच्या मनात असेल की याला सख्खी बहीण जरी नसली तरी याला या परिसरातल्या सगळ्या माता भगिनींचा
भाऊ म्हणून काम करायचंय, म्हणून याला सख्खी बहीण दिली. आणि म्हणून मी नेहमी जिथं जिथं जातो तिथं तिथं माझं पहिलंच सांगणं असतं. मी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बोललोय, मी माझ्या परिसरातल्या विषयावर बोलताना बोललोय की मला माझा धर्म सांगतो, मला माझ्या छत्रपतींचे विचार सांगतात, मला माझ्या संस्कार, माझे वडिलांचे विचार असतील, माझ्या परिवाराचे विचार असतील, मला हे सांगतात. ज्या पण महिलेवर, ज्या पण भगिनीवर अन्याय होतो त्या ठिकाणी आपण आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून जरी असली तरी एक धर्माचं काम म्हणून त्या बहिणीच्या मदतीला तिथं उपस्थित राहायचं. आणि म्हणून मी तिथं उपस्थित राहतो. मी विचार करत नाही. आज ही घटना बदलापूरमध्ये घडली, पुण्यात घडली, कलकत्त्याला घडली. आपण वाट पाहायची नाही कुणाची. आज आपण सगळ्यांनी माझ्या समोर उठून शपथ घ्यायची. एक सगळ्यांनी उभं राहा, सगळ्यांनी हात पुढं करा आणि शपथ घ्या. माझ्या मागं म्हणा, या पिंपरी चिंचवड शहरात, या पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या माझ्या प्रत्येक कुटुंबातली माझी माता भगिनी, या माता भगिनीवर ती कुठल्याही जातीची असो, ती कुठल्याही समाजाची असो, ती कुठल्याही प्रांतातली असो, तिच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सर्व माता भगिनी त्या झालेल्या त्या माझ्या भगिनीच्या अन्यायावर, जो कोणी अन्याय केलाय, जो कोणी अत्याचार केलाय, त्याला आम्ही भर चौकात चिरडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.